हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आम्हाला न्याय मिळणार की फक्त मावळलाच निधी मिळणार? डीपीडीसीच्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल, तर ताई सारखं मावळ मावळ का करता? आम्ही बारामतीचा उल्लेख तरी केला का? सुनील शेळके यांचं उत्तर। बैठकीमध्ये निधीबाबत बोलण्याचा खरा अधिकार समिती सदस्यांचा, आमदार खासदारांचा नाही, अजितदादांनी सुप्रिया सुळे आणि कोल्हेंना सुनावलं। मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चर्चा, पुण्यातील डीपीडीसी बैठकीमध्ये सुळे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये चर्चा। मी माझ्या पैशानं गुलाबी जॅकेट घातलं, माझ्या ससद विवेक बुद्धीला पटतं ते मी करतो, गुलाबी कॅम्पेनवर अजित पवारांचं उत्तर। मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू, 29 ऑगस्टला डाव टाकणार, बघा कसा डाव टाकतो, महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पाडायचे, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। लाडका भाऊ लाडकी बहीण योजना हा सरकारचा डाव, सगळी गर्दी लाडका भाऊ लाडका बहीण योजनेकडे वळवली गेली, मनोज जरांगे यांचा आरोप। मराठवाड्यामधील मराठ्यांच्या आरक्षणासाठी अजय बारसकर यांचं सागर बंगल्याच्या बाहेर आंदोलन अजय बारसकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुढील 41 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल, जोमाने काम करा, महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवायची आहे, उद्धव ठाकरेंचे विधानसभा संपर्क प्रमुखांना सूचना। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस पुण्यामध्ये भाजपच्या अधिवेशनामध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, विधानसभेचा रोड मॅप ठरवला जाणार। विधानसभा निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकतं, अजितदादा आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात, शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांची प्रतिक्रिया। शरद पवार अजित पवार एकत्र आल्यास आम्हाला आनंदच होईल, मात्र काही महत्वाकांक्षी लोक एकत्र येऊ देणार नाहीत, अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचं वक्तव्य। डीपीडीसीच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार समोरासमोर, शरद पवारांकडून उभं राहून अजित पवारांचं स्वागत। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, अतुल बेनकेंनी भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण, तर जुन्नरच्या विकासासाठी भेट घेतली, बेनकेंची प्रतिक्रिया। लोकसभेमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जपवणूक करणं ही आमची जबाबदारी, शरद पवारांचं वक्तव्य, तर मी आढळराव पाटलांचं काम केलं, बेनकेंची प्रतिक्रिया। उमेदवारीसाठी काही नेते इकडे तिकडे जातात, पवार आणि बेनकेंच्या भेटीवर अजित पवारांचं वक्तव्य। लाडक्या मित्रासाठी झोपडपट्टी दान केली जात आहे, धारावीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। धारावीचं टेंडर रद्द का करू नये याचं उत्तर सरकारने द्यावं, मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही, धारावीकरांसाठी रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा इशारा। विरोधकांच्या बुद्धीला बुरशी लागली आहे, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला, तर काहींच्या मानसिकतेला बुरशी लागली आहे, उद्धव ठाकरेंचा पलटवार। काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर आणि भाजप नेते संजय उपाध्याय यांच्यामध्ये भेट झाल्याची माहिती, जितेश अंतापूरकर भाजपच्या संपर्कामध्ये असल्याची चर्चा, क्रॉस वोटिंगमध्ये जितेश अंतापूरकर यांचं नाव असल्याची चर्चा। सरकार डुप्लिकेट असल्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण, वाघनखं ही मतं मागण्याची वस्तू आहे का? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। पुण्यामध्ये न येताच पूजा खेडकर थेट दिल्लीसाठी रवाना, दिल्लीवरून थेट मैसूरला जाणार, सूत्रांची माहिती, पूजा खेडकर यांचा फोन बंद असून कुठलाही संपर्क न झाल्याची पुणे पोलिसांची माहिती। मुंबईच्या ग्रँड रोड परिसरामध्ये नाना चौकामध्ये इमारतीचा भाग कोसळला, 4 जण जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। नागपूर शहराच्या शेजारी असलेल्या पिपळा गावाला पुराचा वेढा, पिपळा गावामध्ये 5000पेक्षा जास्त लोकांचं वास्तव्य, गावातील मेडिकलमध्ये सुद्धा पाणी शिरलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।